सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौरेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली वडूज नगरपंचायतीचं यशस्वी कामकाज सुरू आहे। अंतर्गत ठरलेल्या समझोत्यानुसार तत्कालीन नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी सौरेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर पक्षाचे जुने एकनिष्ठ कार्यकर्ते महेश खडके यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली। या निवडी प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या हस्ते नगरपंचायत मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली। नगराध्यक्षपदी सौरेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड झाल्यानिमित्त पदग्रहण व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। या सोहळ्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी भाजप नेत्या सोनियाताई गोरे कार्यक्रम अध्यक्ष म्हणून लाभल्या, तर माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही निवड वडूज शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी आहे। नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून शहरातील विकास कामांना अधिक गती मिळून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभावी कामकाज होईल, असा विश्वास सोनियाताईंनी यावेळी व्यक्त केला। माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी वडूजला आता आपणच स्मार्ट सिटी बनवू, रेखा माळी यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करावं आणि वडूजकरांच्या सेवेचं पुण्य मिळवावं, अशा शब्दात मत व्यक्त केलं। तर मला नगराध्यक्ष पदाची मंत्री जयकुमार गोरेंनी दिलेली संधी खूप मोलाची असून यामध्ये माझे पती अनिल माळी यांचं मोठं योगदान आहे। मी शहरात प्रभागनिहाय हेल्पलाईन सेवा सुरू करणार आहे। त्याचबरोबर नगराध्यक्ष आपल्या दारी ही संकल्पना अंमलात आणणार आहे। त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहनही नूतन नगराध्यक्षा रेखा माळी यांनी यावेळी केलं। यावेळी जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे, अनिल माळी आदींनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जगदाळे यांनी केलं। भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजय शेठ शितोळे, युवा नेते विशाल बागल, खटाव तालुका भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गोडसे, पंचायत समिती सदस्य प्रसाद जुगदर, तालुका भाजप उपाध्यक्ष शशिकांत मोरे, पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे, संभाजी गोडसे, आप्पासाहेब गोडसे, श्रीकांत देवकर, हर्षवर्धन पंडित, माजी नगरसेवक राजू काका चव्हाण, माजी नगरसेवक संदीप गोडसे, महिला मोर्चा तालुका भाजप उपाध्यक्ष रेणुका फडतरे, तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे आदींसह वडूज नगर पंचायतचे सर्व माजी नगराध्यक्ष, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी लालासाहेब माने, वडूज। दुकानांवर आनंदाश्रू होत असते। मला वहिनी आठवते, माझी विधानसभेची निवडणूक झाली, निकाल जाहीर झाला। आदल्या दिवशी नाना पंढरपूरला गेले होते, माझ्या सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर करून तिथून मला आशीर्वाद मिळावा म्हणून ते गेले। निकाल ऐकला आणि त्यानंतर त्यांनी प्राण सोडला। दुकानांना हे असे कर्तबगार कार्यकर्ते होते, नेते होते की एक व्यक्ती सोडून बाकी सगळ्यांना त्यांनी आमदार करण्यासाठी परिश्रम घेतले। एकच व्यक्ती सोडली, बरोबर ना? अशा आदरणीय दुकानांना आज खऱ्या अर्थानं श्रद्धांजली या ठिकाणी आपण वाहूया। त्यांच्या दोन्ही सुना नगराध्यक्ष झाल्या। हे बघा, त्यांचं मुलाकडे फार लक्ष नव्हतं, पण सुनावर जास्त लक्ष होतं। मुलं नगराध्यक्ष नाही झाली, नगरसेवक झाली, त्यांना नगराध्यक्षाचा बहुमान नाही मिळाला। पुढे तुम्ही संधी दिली तर दोघं भांडू नका एवढंच फक्त। खऱ्या अर्थानं आज या नगरीला पुन्हा नवीन एक कर्तबगार नगराध्यक्ष मिळाल्या। याच्या आधीचे नगराध्यक्ष तर बसल्यात, काळे वहिनी आहेत, गोडसे वहिनी आहेत,
बनसोडे आहेत. म्हणजे या नगरीला 4 महिला नगराध्यक्ष मिळाले 5 वर्षात. बघा, म्हणजे नगरीचं भाग्य आहे. आणि या 4ही नगराध्यक्षांनी या वडूजमध्ये आपली छाप उठवली. आदरणीय जयकुमार भाऊ गोरे यांना प्रचंड साथ दिली. या नगरीचा विकास व्हावा म्हणून निधी दिला. अर्थात इथली कामं इतकी मोठी राहिलेली होती की 1-2 वर्षाची कामं सगळी होणं शक्य नव्हतं. त्यावेळी काही टीका टिप्पणी झाली, परंतु याकडे लक्ष न देता हे सगळे नगरसेवक एक दिलाने या ठिकाणी काम करतायत. आणि याचा आम्हासारख्या कार्यकर्त्यांना त्यांचा अतिशय अभिमान आहे. अनिल हा माझा खूप जुना कार्यकर्ता. सचिन मधनं टांग मारायचा, पण अनिलनं कधी टांग नाही मारली. खरं वस्तुस्थिती आहे. पण सचिनला मी जिल्ह्याच्या मजूर फेडरेशनवर नेलं. इथं दुसरे संचालक आहेत, हे 2-2 संचालक एका वेळी जिल्ह्याच्या मजूर फेडरेशनवर आपण नेले. यावेळी बघू तुम्हाला आणखीन कुठे वर, फक्त टांग मारू नका एवढं. पण दोघंही अतिशय कर्तबगार आहेत. आणि निधी कसा आणायचा, कुठून आणायचा, कशा तऱ्हेनं नेत्याला पटवायचं, हे सचिन पेक्षा अनिलला जास्त कला आहे. आणि नाही काय दिलं की इतका रुसतो. म्हणजे एकदा त्याला उपनगराध्यक्षपदाची संधी आली, पण आमच्या सगळ्यांचं ठरलं नाही एका महिलेला पण उपनगराध्यक्ष करायचं. 6 महिन्याकडे माझ्याशी बोलत नव्हता, पण साथ नाही सोडली. हा त्याचा फार मोठेपणा आहे. मी त्याला म्हणलं, अरे काय काळजी करू नको, तुला कदाचित पुढे भावी आयुष्यात आणखीन मोठी संधी मिळेल. आणि आज तो तालुक्याचा आपल्या मंडळाचा अध्यक्ष आहे. जयकुमार भाऊ गोरे यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या खटाव तालुक्यानं जे मतदान प्रचंड केलं, त्यामध्ये मंडळ अध्यक्ष म्हणून त्याचा सिंहाचा वाटा आहे. वडूजने भरपूर आपल्याला साथ दिली. आणि तेव्हा आज 50,000 मताधिक्यानं जयाभाऊ आज विधिमंडळात आहेत, आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. नंदूदादा सांगितले की मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की आज माझ्या मंडळीला जे पद मिळालंय ते तिच्या नशिबात होतं, माझ्या नशिबात नव्हतं. रेखा अनिल माळी यांना ही पद मिळालं. मी फार समाधानी आहे की आजपर्यंत तुमची जी सेवा केली त्या सेवेचं फळ म्हणून तुमच्या आशीर्वाद रूपी मला हे पद माझ्या मंडळीला मिळालेलं आहे. पण तुम्ही काळजी करू नका, तिनं जरी भाषण केलं असेल तर तिच्या पाठीमागं मी आहे. मी तुम्हाला सांगतो की या महिला माता भगिनींना की तुम्हाला ज्या ज्या अपेक्षित आहे, असं तुम्हाला पिण्याचं पाणी कमीत कमी आता आपण बघतोय की पाण्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळं आपल्याला 4 दिवसानंतर पाणी भेटते. परंतु मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, 4 दिवसामध्ये आपण 3 दिवसावर पाणी आणणार आहे. परत 6 दिवसानंतर आपण 2 दिवसावर, 1 दिवसावर पाणी आणि 4-5 महिन्याच्या आतमध्येच 24 तास तुम्हाला पाणी देण्याची खात्री. मी का खात्री देतो तर माझ्या मागं जयभाऊंनी मला सांगितलंय की तू असा राहू नको. अरे मी म्हणलं कसं राहायचं नाही. अरे तू घेऊ नको तर आश्वासन द्यायचा. अहो म्हणलं मी माझे लायकी किती, मी बोलणार किती. नाही तू काळजी करत जाऊ नको, मी तुझ्या पाठीचे आहे. आज या ठिकाणी मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की मला ही पद मिळणार आहे. याचा मला इतका अभिमान आणि आनंद झाला की मी माझ्या बायकोला गिफ्ट म्हणून मर्सिडीज बेंज ही गाडी जुनी असना पण तिला गिफ्ट देण्याचं ठरवलं. कारण मला काय आता उभं राहायची काय फार इच्छा नाही आहे. कारण मी समाधानी आहे की मला दिलेला शब्द असेल मला भाऊंनी पाळला आणि मी या जनतेची सेवा
मनापासून या राहिलेल्या 4-5 महिना असू द्या, 4 महिने असू द्या, 1 दिवस असले काय आणि 4 दिवस असले काय, परंतु मनापासून मी काम करणार आहे. जे आता मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमच्या या माळी कुटुंबाचं या वडूज शहराच्या सामाजिक क्षेत्रात आणि व्यापार क्षेत्रात तसेच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये योगदान राहिलेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय गोरे भाऊ यांनी या पंचवार्षिकमध्ये मला नगरपंचायतीला उभं राहण्यासाठी संधी दिली. भारतीय जनता पार्टीतून मी प्रभाग क्रमांक 6 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आले आणि भाऊंच्या नेतृत्वामध्ये काम करायला आणि ही संधी मला मिळाली नगरसेविकेची. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून मला माझ्या प्रभागामध्ये अनेक विकास कामे करता आली. त्यासाठी मला त्यांचा भरपूर पाठिंबा मिळाला. आणि परंतु आता हा प्रवास इथपर्यंत प्रभागापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. आता हा प्रवास एक नगराध्यक्ष म्हणून वडूज शहराच्या विकासासाठी मला प्रयत्न करायचे आणि हा प्रवास खूप मोठा आहे. ही जबाबदारी देखील खूप मोठी आहे, परंतु मी ही जबाबदारी निश्चितपणाने पार पाडेन. सगळ्याच्या दारी जाऊन काम करणार आहे. रेखाताई खूप अवघड गोष्ट बोलून गेला, कारण आपल्याला कार्यकाल खूप कमी मिळाला आहे. 6 महिन्यात ह्या गोष्टी खूप एवढ्या कमी वेळेमध्ये होण्याचा अवघड असतं. पण तरीही मी सगळ्या इथं जमलेल्या सगळ्यांना आव्हान करेन की तुमच्यातर्फे आपल्या नगरवासियांना सगळ्यांना आव्हान करा की खरंच आपण रेखाताईसारख्या इतक्या चांगल्या नगराध्यक्ष आपल्याला लाभलेल्या आहेत. याच्या पूर्वीच्याही सगळ्या नगराध्यक्ष कर्तव्यक्षम आणि रणरागिणी होत्या, पण रेखाताईंच्या या माध्यमातून आज आपल्याला ही सुरुवात करायला मिळते. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांचं सहकार्य खूप गरजेचं आहे आणि ते कराल असं मला वाटतंय. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.